मी चालली तो ये रे तर जीव देते मी ए बाई ए तो पाय पडतो अजिबात हा अहो एवढे दिवस आता सहनच केलं ना. हा सहन केलं का काय नाही केलं तुमच्यासाठी, काय नाही केलं. नाही भरपूर केलं ना. मग तू एवढं बी सहन नाही करीत का काय तुला काही खोटं नाटक बोललो का हे वांस पण आहे ना तुझं वालं हेच मला लय भेटत हेच मला पटलं नाही आज तुमचं. हा. आजपर्यंत मी तुमचा मार खाल्ला असेल, तुमचं काय ऐकून घेतलं असेल, हा. पण तुम्ही मला आज वाज कसं काय म्हणले. अहो हायस तू हा? पण एवढं? मला सांग किती वर्ष झाले आपल्या लग्नाला 25 वर्ष झाले ना हा हा मग कवर वाट पाहायची आणि म्हणल्याने काय झालं काय झालं म्हणजे. हाय वाज गल्लीतल्या आया बाया रोज तुला बांधतात त्यांचं सांग तू भांडती का अहो मी कशात कमी आहे, मी किती काम करते, तुम्हाला खायला टायमावर, तुमच्या गोळ्या टायमावर, आणि तुम्ही मला आज वाज म्हणले तुम्ही. हा काय राहिलं मायावालं. काय राहिलं म्हणजे सांगा बरं. हाय ते म्हणलो नाही ना जगायची संत इच्छा मला नाही. कोणत्या नवरा एवढा सण केला एखाद्याने 2-3 बायका करून मोकळा झाला असता 25 वर्षामध्ये मला जगायचंच नाही. हा जगायचं नाही हा मी जाईन जीव देईन कुठे बी. हे बाय नीट बोल तोड सोडून काही बी तोंडाच्या वाफा नको गमू मी कुठे जाऊन जीव देईन पण इथं नाही राहणार आता. हा हा. जीव देऊन काय होईल मग? जीव देऊन तो वांस पण निघून जाईल का मला अहो सांग? मी किती केलं तुमच्या म्हातारीच केलं, तुमच्या सगळ्या पोर याचं काय ते तुमच्या बहिणीचे भावाचे सगळे पोर आम्ही सांभाळे, आणि मला एक पोरगा नाही झालं म्हणून तुम्ही मला आज वाज म्हणले ना. अहो केलं ना मान्य आहे ना मग? सर्व गुण संपन्न आहे तू फक्त मग तू खऱ्या गोष्टीचं एवढं जरी काऊन लावून घेऊ राहिले आणि डायरेक्ट टोकाची भूमिका घेऊ राहिली तू तुम्ही मला वाज म्हणलेच काहून. म्हणलेच काऊन हायस तू हाय तर मग मला माहितीये, तुम्हाला माहितीये, आणि मग काय गरज आहे का जगाला वळून सांगायची. जगाला काय आलं तुला 4 भिंतीच्या आत म्हटलं मी मला माहित नाही. कुशल चालली तू आता जीव द्यायला मला जगायचं नाही, तुमच्या संग राहायचं पण 1 मिनिट मी इथं राहू शकत नाही. मी कुठे जाऊन जीव देईन. हा का हा आणि तिला बी तर काय फरक पडणार आहे मला म्हणजे मी मरू हा तर तुम्हाला फरक नाही पडणार. काही फरक नाही पडणार हे असं काय अहो तुला मी बायको आहे ना त्यांनी समजून सांगतो माणसाचा जन्म आहे ना घडी घडी प्राप्त होत कळलं का मला जगायचं हा. नाही आता, बस लय झालं. मी ना आता माझं डोकं जोडून घेईन मी. हा हा मनुष्य मला जन्म लय मनुष्य जन्म पश्चाताप घ्यायला खूप पुण्य करावं लागतं मग मनुष्याचा जन्म प्राप्त होतो कशासाठी तो मनुष्य जन्म यास ऐकून घ्यायला. ऐकून घ्यायला हा? आणि तुला एक शब्द डवऱ्याचा सहन होईना कमाल झाली होती नाही नाही मी कसं सहन केला, आज तुला मार खाल्ला असं तुमचा. हा हा किती Direct- वेळेस मारलं होतं मला याच्यावरून, याच्यावरून नाही मारेल मी अजिबात हा दुसऱ्या कारणाने मारला असेल आणि मी वांजे म्हणजे काय सगळं काय माझे दोष आहे का, तुमचे नाही का काही. तू डॉक्टरची फाईल पाय आता पुढे डॉक्टरकडे नको वळायला लावू मला डॉक्टरने स्पष्ट शब्दात सांगितले का बाई मध्येच दोष आहे म्हणून आता सगळं केलं, बाबा केले, भगत केले, नाही झालं मला पोरग, मग काय करणार आहे मी. मी एवढं सहन करणार मला म्हटलं काय दोष बिघडलं म्हटलं आता इथून पुढे म्हणणार नाही मला नाही राहायचं, मी चालली जीव ऐक द्यायला. तू शहाणी असेल ना नाही मला ऐक. राहायचंच नाही. राहायचं नाही मी म्हणजे तिकडे येईल बाराव करीन, मी कुठे जीव देईन पण मी घरी नाही येणार. माझ्या असं मागे येऊ नको नका. करू जीव जगायचं जीवर आलेलं आहे खरं हा चल घरात मला घरात वांज काहून म्हणलं मग तुम्ही. घरात चल चल मला नाही यायचं नाही, मला मी चालली जीव द्यायला, मला नाही राहायचं इथं. ऐक तू काय म्हणजे माझ्या जगायचं जीवर आलं का. मग अहो, तुम्ही मला वांज म्हणले नाही का. अरे ज्याचं जगायचं जीवर येतं ना तेच जीव देतात हा माझ्या हा. जगायचं जीवर आलं, मला नाही जगायची राहायचं. हिंमत ठेव नाही चल राहायचं मला. ऐक तू बाई ऐक ए जीव द्यायचा ना खुशाल जीव जीव दे मी तरी मोकळा होई बायको करायला जा जा खुशाल जीव दे नको नको म्हणून राहिलं तिला एवढं समजून सांगू राहिलो तरी ऐकायचा पत्ता नाही आणि जा देऊन टाक एका पारचा हा मी चाललो गावामध्ये आता बाई किती करा कोणासाठी काय उपयोग नाही. खुशाल नवरा आज मला वांज म्हणला, जीव द्यायला जाते म्हणलं तर जाय म्हणला, थांबिलं सुद्धा नाही, पाहायला सुद्धा नाही आला. तशीच गेले असते जीव द्यायला तर, पण म्हणलं थांबा 2-4 मिनिटं पाहते वाट येतो काय कायच येतो बाई, मेला मुर्दा जाते जीव देते मी. मला नकोच, जीवच नको मला आज. आज नाही जागाच वाटलं मला. काही खरं नाही बाई, कोण नाही कोणाचं. काय ग बाई कोण आहे हा काय नाही हो, काय करू राहिली रे तू चालली जीव द्यायला काय. जीव द्यायला हा कुठं येरे मध्ये हे काय तर दगड पडेले. या येरीत हा ए बाई तुझ्या डोक्यात फरक पडला का तवाल्या काय येर मावाली आहे. मग काय झालं मग तुमच्या? मा येरीचा जीव देते काय तू हा मला जीव तिकडे द्यायला. तुझा जाळ करा तिकडे कुठं म्हणजे? हा मग मा येरी जीव द्यायला आली काय अहो घरी भांडण झालं म्हणून जीव द्यायला चालले, सुखानं मरून तरी द्या. अरे मग भांडण झालं तुझ्या नवऱ्याची येरी नाही काय तिकडे नाही तिकडे हा? नाही कुठे येरी. त्याचा काय खोटं पडला का पार हा म्हणजे मला बांधलं यायची का अहो तुम्ही कशाला जाशाल बांधल्या अरे बांधल्या. बाई विचारायला मला विचारते होती लोक पोलीस स्टेशन मला विचारतो होई म्हणजे तो येर कस काय जीव दिला म्हणजे तोच मारून टाकली हा तुम्ही जर मला तुमची धुडीने मारून दिला ना, तुमचं नाव ए लिहून बाई ठेवीन तो तिथं. पाया पडतो काय असं नको करू का तुमचं नाव लिहून ठेवीन मी, मग नको. जीव देईन.
ए बाई तो पाय पडतो काय असं नको करू रे. काय मा नाही. येरीत नको जीव देऊ. काय नाव आहे तुमचं? मारा बाबराव आहे. बाबूराव ना मला ना येरीत उडी मारायला लावली मला. कोण बाई बाई तो नवऱ्याचं तो काय भांडण झालं रे. मा येरीत जीव द्यायला आली असं करू. तोच नाव लिहून ठेवते आणि ते उडी एकर मी मारली. काय तो का घास आहे का हा. म्हटलं हा का घास कापून मला ते घास मा येरी जीव नको देऊ. मला काहीच नाही लागत, मी चालले ते मी आता येरीत. घास तुझं नाव कापायला लिहून आलतो. ए बाई असं नको करू ना. हा मग कास का मला असं माझ्या नको जीव नको देऊ? हा? हा काय अरे जीव नको देऊ म्हणजे? काय? तुझं नावच लिहून ए बाई, ठेवते नको ना. बाबूराव. बाबूरावनं मला ना जीव द्यायला लावला बरं म्हणून. बॅ. तुझंच नाव लिहून ठेवते मी तिथं. नको ना. आणि तिथं उडी मारायची येरीत. नको ना असं नको करू. कस काय नको करू म्हणजे? मला कस का म्हटलं मग तिकडे जाऊन जाळ करतो? अरे मग बरोबर तू मा येरीत काय जीव देती. मला इथे येर दिसू राहिली समोर अरे पण समोर. तिकडे तो आहे तुमच्या येरीचा नाही, करा मी जीव. याच येरीत जीव देणार, मी तुझंच नाव लिहून ठेवणार. काय डोक्याला ताण झाला मावाल्या. बाबूराव मला जीव द्यायला लावला म्हणून. ऐक ना हा ऐक चालले ना मी चालली तुझ्या येरीतच जीव देते मी. ए बाई ए तो पाय तुझं पडतोय. नावच लिहून ए ठेवते. बाई ए बाबूराव मला जीव द्यायला ए लावला. बाई हा. ऐका जायला. जीव ए दिला बाई ए तुझंच नाव लिहून नको ठेवते. जाऊ. हात नको धर बरं का? म्हणजे हात नको मागाल. अरे मग तू काल चालली बाई येरी लांब उभा राहा तिकडे, लांब उभं राहा. हात नको मागाल. मी तुझ्या येरीत जीव देणार आणि तुझंच नाव लिहून ठेवणार. बाबूराव ना ए बाई ए अरे लावला म्हणून अरे मी सांगायचं. काय केलं तरी तो तुला वय काय? तिकडं मागाल, तू हात माझी- नको. अरे तू अजिबात. आधी येऊन मागावरती येऊन हा. बसली. तूच मला जीव द्यायला लावला. ए तो तिकडं पाय काय म्हणतो तिकडे जाळ कर म्हणतो ए बाई, मला. ए. तुझ्या येरीत जीव देते मी. अरे आज ऐक काय ना हे बाई ए तो पाय पडते बाई वाटलं सर पाय बेना पडून मी कधी येऊ नाही. तो नवऱ्याची येरी जाईल जीव द्यायला ए बाई ए बाई ए एक मिनिट थांब नाही मी काय बाब्या. मा हो ऐक ना तू बाई तो नवरा तुला वाज मारलाय ना हा. आणि तू मा येरी काल जीव द्यायला चालते. मग तुम्ही म्हणले ना तिकडे जाऊन जीव दे पुढं. हा तुला असं म्हणलं कुठं जाऊन दे बाबा मा येरीत नको देऊ. मग मी इथं जीव देणार. पण एक कर ना एक कर ना याच्या येरीत जीव देणार मी नाही इथं. नको येरीत नको जीव देऊ ऐक मी काय तो वाटलंच आहे ना तुला मा पोरगा दत्तक देतो वाटलंच आहे. पण जीव नको देऊ. पोरगा हा मा पोरगा दत्तक देतो तुला मला दत्तक. हा पण जीव नको देऊ मा येरी. तुम्हाला किती पोर आहे? मला 3 पोर आहे ना. हो मग द्या ना मग एक. हा मग जीव नको देऊ हा हा? जीव नको देऊ हा हा नाही रे जीव, पण मी ना घरी जर गेले तर पोरगाच घेऊन जाईल. हा मग ये ना घेऊन मग तुला का नाही म्हणलं फक्त जीव नको देऊ मा येरीत. हा हा मग तो नवऱ्याला सांग मी दत्तक आणला म्हणा बाबरावचं पोर. हा हा मग ठेवी ना तुला हा मग ठीक. तो नवरा हा नाही तर मग म्हणायचं आणलं कोणाचं तुला. नाही नाही मी सांगा ना बाबूरावचं दत्तक आणलं मग. हा नाही तो मी चालले होते त्याची येरीत जीव द्यायला हा पण त्याला वाचवलं म्हणा मला. तुमचे लय उपकार होतील हो माझ्यावर. तुम्ही तुमचं पोरग मला देऊ राहिली. हा ना आज एवढं 17-18 वर्षाचं पोरग तुला दत्तक द्यायचं हा. म्हणल्यावर हा नाही खरं तुमचे लय उपकार. असं मानावर कुठे डोकंच नाही लावलं ना त्यांना का मी आश्रमातून आणतो का काय. हा ना मला डायरेक्ट म्हण तू वांजी. अरे बापरे त्याच्यामुळे अरे पण तुमचं झालं नवरा बायकोचे भांडण पण मला किती बोगावं लागलं असतं हे. हा हा तू जीवाने गेली असती तरच मला झाला असता. आता माई बायको सुद्धा म्हणणार आहे, आता हे पोर दत्तक द्यायचं म्हटलं आता काय सांगत आता. नाही पण आता तुम्ही बोलले ना द्याशाल ना. नाही जाणार बाई जाणार उलट माई बायको मी ठेशील वाटलं सर पण पोर तुला दिल्याशिवाय राहणार चालेल मग द्या. नाही. चाल पोर हा, रिटर्न लगेच. रिटर्न चाल माग नको नको हा